नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी समोर येते. बीड जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू झालाय. रुक्मिणी टोणे असं संबंधित मृत महिलेचं नाव आहे. काल सकाळी 11:40 त्यांची सिझेरियन प्रसूती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू होते आणि अशातच सकाळी 6:30 वाजता त्यांचा मृत्यू झालाय. दरम्यान याच रुग्णालयात काल सकाळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका मातेचा नॉर्मल प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला होता. आणि अशातच आता आज दुसऱ्या दिवशी एका मातेचा मृत्यू झाल्याने रुग्णालयात चाललंय काय असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जातोय. तर या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून. सुरेश, कालही इथे एका मातेचा मृत्यू झाला आणि आजही इथे एका गर्भवती मातेचा मृत्यू झालाय. नेमकी काय अधिकची माहिती आहे? सार्वजनिक आरोग्यावर इथे प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात. बीड जिल्हा आरोग्य व्यवस्थेवरती खरंच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आता गेल्या आठवड्याभरामध्ये जर बघितलं तर आपण हा तिसरा माता मृत्यू आहे. एकीकडे बाल आणि माता मृत्यू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासन प्रशासन पातळीवरून प्रयत्न केले जातात, त्याचबरोबर त्यासाठी सुविधा देखील दिल्या जातात. मात्र शासकीय रुग्णालयामध्ये अशा पद्धतीने एका आठवड्यामध्ये 3 मृत्यू होणं हे अत्यंत धक्कादायक आहे. या संदर्भामध्ये कालचा जो मृत्यू झालेला होता त्या प्रकरणामध्ये चौकशी समिती गठीत केली, मात्र चौकशी समिती गठीत करत असताना दुसरा हा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता जिल्हा शल्य चिकित्सक यांनी देखील दुसरं पथक आणखी नियुक्त केलेलं आहे. त्यामुळे नेमकं या मृत्यूचं कारण काय होतं हे देखील समोर येणार आहे. मात्र अशा पद्धतीने जर शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यू होत असतील तर हे धक्कादायक आहे आणि याची आरोग्यमंत्री असतील त्याचबरोबर आरोग्य सचिव असतील यांनी देखील याची गंभीर दखल घेऊन संपूर्ण याची चौकशी करणं गरजेचं आहे. का तर एखाद्या अशा पद्धतीने जर बळी जात असेल तर आता ते जन्मलेलं बाळ आहे त्याला आई मिळणार आहे का, त्याचबरोबर तर धन्यवाद सुरेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बीड जिल्ह्यातला हा तिसरा मृत्यू आहे, त्यामुळे प्रशासनानं आता सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर लक्ष देणं गरजेचं झालंय.